चला चला गोष्टी ऐकू गोष्टी ऐकू गोष्टी ऐकू चला गोष्टी ऐकू आजीच्या आणि आजोबांच्या छोट्या छोट्या मोठ्यांच्या आजीच्या आणि आजोबांच्या छोट्या छोट्या मोठ्यांच्या. अरे ते छोटी होती ना ती माझ्या. चला चला गोष्टी ऐकू. नमस्कार छोटे दोस्त हो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? दिवाळी एन्जॉय केलीत की नाही? दिवाळी म्हटलं की कसं छान आपल्याला फटाके, पण त्यांची रोषणाई, आकाशकंदील, नवीन कपडे आणि सर्व मित्रमैत्रिणींनी मिळून केलेला किल्ला, ह्या गोष्टी कॉमन असतात आहे की नाही? आमच्या पण अशाच, आमच्या वेळेला पण दिवाळी अशीच होती. फक्त फरक कुठे होता की आजकाल तुम्ही मुलं बघत असाल, फराळ हा बाहेरही आपल्याला बाजारामध्ये मिळतो, आपण तो कधीही आणू शकतो, ऑनलाईन ऑर्डर करू शकतो, कुणाकडून सांगून करून घेऊ शकतो. आमच्या वेळेला लहानपणी असा फराळ बाहेर मिळत नव्हता, त्यामुळे तो घरी केला जायचा आणि घरी असणारी ताई, आई, आजी, काकू आणि मावशी कोण असतील ह्या सगळ्या मिळून तो फराळ करायच्या. आणि आम्ही कॉलनीत राहायचो, त्यामुळे कॉलनीत असलेल्या आजूबाजूच्या काकूसुद्धा एकमेकींकडे फराळाला मदतीला यायच्या आणि मग सगळ्यांकडे तो फराळ देवाणघेवाण पण व्हायची फराळाची. अशा तऱ्हेने एकत्रित मस्त दिवाळी आम्ही एन्जॉय करायचो आणि मग देवदर्शन करायचं. आज मी तुम्हाला माझी एक छानपैकी आठवण आहे, दिवाळी प्रसंग एक छानसा, तो सांगते बरं का तुम्हाला. ऐका. आम्ही सगळीजणं आमची चौकडी मित्रमंडळींची आम्ही फराळ वगैरे केला त्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी, आणि देवळात गेलो. आमची जी कॉलनी होती ती कुठं होती ते सांगते तुम्हाला. आपल्या घरामध्ये जी आपण विजेची उपकरणं वापरतो ती वीज निर्मिती जिथे होते त्या कोयना प्रोजेक्टच्या जवळच एक छोटंसं पोफळी नावाचं गाव आहे. तिथं वसवलेली वसाहत आहे आणि तिथे माझं बालपण गेलं. आणि तर आम्ही सगळी 4-5 जणं मित्रमैत्रिणी मिळून देवळात गेलो तर आम्हाला देवळाच्या पायरीवरती एक मुलगा दिसला, छोटासा 2-2.5 वर्षाचा. तो रडत होता. मग आम्ही त्याला विचारलं, अरे हा इथे का रडतोय? आम्हाला वाटलं आई असेल आतमध्ये देवळात गेलेली आणि हा आला असेल बाहेर बहुतेक आणि आई दिसत नाही म्हणून रडत असेल. आम्ही त्याला विचारलं, बाळा तुझं नाव काय? तर त्यांनी लमेश असं सांगितलं. बाकी त्याला आडनाव, कोणाकडे आलाय काय ते काही बोलता येईना, अगदी लहान होता. मग आम्ही त्याला म्हटलं, चल तू आमच्याबरोबर देवळात येतोयस का? मग तो आमच्याबरोबर आतमध्ये आला. मग नीता आमची जी मैत्रीण होती तिनं चॉकलेट आणली होती. चॉकलेट त्याला दिलं त्यातलं, तो छानपैकी मग हसायला लागला. मग आमच्याबरोबर खेळत राहिला. आम्ही छानपैकी आमचं खेळून झाल्यानंतर आमची घरी जायची वेळ झाली आणि मग लक्षात आलं, अरे ह्याची तर आई दिसतच नाही आहे. तो पण बघत होता जिकडे तिकडे भिरभिर नजर करून आई दिसतीये का, पण आई काही त्याला दिसली नाही. पण तो आमच्यामध्ये छान रमला होता, त्यामुळे रडतही नव्हता, खेळत होता. मग घरी तर ह्याला कसं काय सोडायचं आणि कुठे सोडायचं हा प्रश्न आम्हाला पडला. मग त्यावेळेला आमच्या लहानपणी दक्षता नावाचा एक अंक यायचा, त्याच्यामध्ये ना पोलीस चातुर्य कथा असायच्या आणि आमच्याबरोबरचा जो मित्र होता गणेश, तर तो आम्हाला त्या कथा सांगायचा. तर आम्हाला पोलीस ही संकल्पना माहिती होती. मग तो म्हणाला, चला आपण ह्याला पोलीस स्टेशनला नेऊन देऊ. पण आमच्या त्या छोट्याशा वसाहतीत वसवलेल्या गावामध्ये काही पोलीस स्टेशन नव्हतं, ते 2-4 गाव सोडून पुढे होतं. मग आता एवढ्या लांब कसं काही नेणार या छोट्या मुलाला? मग ती कल्पना काय आमच्यामध्ये फार रुजली नाही. मग नीता म्हणाली, आपण ह्याला माझ्या बाबांचं ऑफिस इथं जवळ आहे तिथं नेऊया, मग ती मोठी माणसं काहीतरी आपल्याला सुचवतील. मग आम्ही सगळेजणं मिळून तिथे गेलो ऑफिसमध्ये. मग तिच्या बाबांचे जे मित्र होते जोशी काका, मग ते त्यांना सांगितलं नीताने असं झालं, आम्हाला हा देवळामध्ये भेटला वगैरे. मग ते ठीक आहे म्हणाले. मग नंतर त्यांच्या असलेले एक सहकारी जे होते ते साने म्हणून, ते थोडेसे वयस्कर होते, ते म्हणाले की आपण असं करू, आपल्या ऑफिसची जीप काढू आणि जीपमध्ये ह्या मुलाला बसवून प्रत्येक घराच्या ठिकाणी विचारू आपण, त्याच्याशिवाय आपल्याला समजणार नाही हा कुणाकडे आला आहे ते. मग त्याप्रमाणे जीप काढली ऑफिसची सगळ्यांनी आणि मग साने काका म्हणाले, चला रे मुलांनो तुम्हाला पण एक जीपमधनं फेरी मारतो. मग आम्ही पण सगळेजणं बसलो जीपमध्ये आणि मग 5-6 घरं सोडली आम्ही. तिथं काही लागलं नाही आम्हाला दाद. मग आम्ही पुढं एका घरामधनं जरा मोठमोठ्याने बोलल्याचा आवाज येत होता. मग आम्ही तिथं गेलो. साने काका म्हणले बहुतेक हेच घर असावं. मग आम्ही त्याला घेऊन उतरलो आणि अंगणातनं जायला लागलो. मग ते अंगण, ते घर, ते कुठंतरी त्याला ओळखीचं वाटलं असावं. तो पळत पळत आतमध्ये गेला आणि आतमध्ये जाऊन अगदी आईला बिलगला. आम्ही पण त्याच्या मागोमाग आतमध्ये गेलो. तर आईच्या डोळ्यात अगदी आनंदाश्रू आलेले होते. बऱ्याच वेळाने रमेश दिसल्यामुळे अगदी आईने मिठी मारली होती त्याला. त्याला खूप आनंद झाला. पण त्यांना आम्हाला अपरिचित लोकांना बघून त्यांना वाटायला
लागला ह्या लोकांपर्यंत कसा काय पोचला. मग साने काका पुढं आले, त्यांनी सगळं सांगितलं. ही मुलं देवळात गेलेली, ही आपल्या कॉलनीतलीच मुलं आहेत आणि तिथे देवळामध्ये हा रमेश त्यांना दिसला. तर त्यांनी आमच्या ऑफिसमध्ये आणून सोडलं आणि मग आम्ही इथपर्यंत त्याला घेऊन आलो. असं म्हटल्यानंतर त्याच्या आईवडिलांना खूप आनंद झाला, घरातल्या लोकांनाही आनंद झाला आणि त्यांनी आम्हाला शाबासकी दिली, आम्हाला चॉकलेट दिली सगळ्यांना हे चांगलं काम केल्याबद्दल आणि आम्हाला पण खूप आनंद झाला. आणि ह्यातनंच आम्हाला एक समाधान जे मिळालं ते समाधान आम्हाला कायम दरवर्षी मिळतं, कारण आम्हाला दरवर्षी दिवाळीत ही गोष्ट आठवते, या प्रसंगाची आठवण होते आणि त्यातूनच कुठंतरी एक छानपैकी सामाजिक बांधिलकीची मला वाटतं मुहूर्तमेढ आमची त्यावेळेला रोवली गेली असेल कळत न कळत्या वयामध्ये. कारण त्यातनंच आपल्याला कसं प्रसंग हाताळला पाहिजे हे समजलं आणि आम्हाला आजही या गोष्टीचं समाधान वाटतं की आपण त्यावेळेला कळत्या न कळत्या वयातसुद्धा एक छानसं काम केलं. म्हणून मुलांनो, तुम्हाला पण आता मी असं सांगते की अशा गोष्टींचा कधी तुमच्याशी जर प्रसंग आला तर तुम्ही पण असंच छान वागा, सामाजिक बांधिलकीचं भान ठेवा, त्यांना चांगली मदत करा आणि अशा तऱ्हेने आम्हाला हे कायम दरवर्षी दिवाळीत एक समाधान जे देतं ते आपल्याला आयुष्यभर पुरतं. आपण चांगलं लोकांच्या उपयोगी पडलो की. काय आवडली का गोष्ट तुम्हाला? कशी वाटली? धन्यवाद. चला चला गोष्टी ऐकू.